नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो. सोन्यामध्ये असं काय झालं की दर गगनाला भिडलेले तोंडावर पडायला लागले. अचानक सोन्याला मागील दिवसात काय झालं की जिथं सोन्याचे दर उच्चांकाला तोडून समोर गेलेले आता पडायला लागले. आणि मग हे दर कितीपर्यंत पडणार आहेत आणि काय ह्याचा अंदाज आहे? आपल्याला विकत घ्यायची वेळ आहे का? विकत घेऊ शकतो का? ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला भेटणार आहेत. तसेच आजचे 18, 22, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव सुद्धा आपल्याला सांगणार आहे. मात्र त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बघा, धडकी भरली होती कारण सोनं उच्चांकापेक्षा वरी गेलेलं होतं. तुम्हाला माहीत आहे, सोन्याचा उच्चांक होता 1,02,000 रुपये आणि सोनं उच्चांकाला तोडून गेलतं 1,03,500 वर. याचा अर्थ काय होता की सोनं उच्चांक तुटल्यानंतर मात्र खूप पुढे पळणार. मित्रांनो, तुम्हाला जर माहीत असेल तर सांगतो, सोनं जे आहे मागील काही दिवसांमध्ये कन्सोलिडेटमध्ये होतं. मात्र अमेरिकेत चाललेल्या आपल्या युद्ध परिस्थितीमुळे सोन्यावर थोडा परिणाम पडत होता. अमेरिकेशी आपले संबंध तणावपूर्ण होते आणि यानंतर मात्र अमेरिकेने टेरिफ लावल्यावर मात्र सर्वांना वाटलं होतं की सोनं जे आहे आता 1,20,000 ते 30,000च्या घरात जाणार. तसं मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की सोनं एका वर्षामध्ये 32,000 रुपयांनी वाढलंय. हा आकडा छोटा नाही आहे मित्रांनो, एका वर्षात 32,000नी वाढलं. मात्र आज सोन्याचे असे काय भाव झाले की ज्याच्यानं सोनं तोंडावर पडलं. एकदम सोनं तोंडावर पडण्याचे मुख्य कारण काय आहे तर यासोबतच 18, 22, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत हे आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घ्यायचं आहे. बघा, सोन्यामध्ये जे आहे उतार चढाव होत राहतो, मात्र कायमस्वरूपी सोनं चढतच असतं. सोनं कधीच उतरत नाही. आज जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून बघा, मात्र सोन्याची ही गती आत्ता आपल्याला कोविड नंतर पाहायला भेटली. सोनं सुरुवातीला आपल्याला माहीत होतं वर्षाला कुठं 1,000-2,000 स्वस्त महाग व्हायचं. हा भाव फरक चालतच राहायचा. मात्र सोन्याची कोविड नंतरची अवस्था आणि कोविडमधली अवस्था एकदम दयनीय होती. कोविड लागता सोन्याचे भाव जे आहेत एकदम पडले आणि यानंतर मात्र आपल्याला माहीत आहे 2020 साली 32,000 सोनं होतं प्रति तोळा 24 कॅरेट. हे सोनं कोविड लागल्यानंतर परत 28-29 हजारापर्यंत आलं आणि थोडंसं कोविडच्या शेवटीपर्यंत सोनं चढायला लागलं. ते 62,000 वर जाऊन पोहोचलं आणि यानंतर मात्र बऱ्याच लोकांना वाटलं होतं की सोनं महाग झालं, आता एवढं सोनं महाग कसं घ्यायचं. मात्र आता सोन्याचे भाव जे आहेत 62,000 वरून 1,03,500 वर जाऊन पोहोचले होते. मात्र आता धडकी भरली होती की सोन्याच्या भावाने आता सगळे लिमिट, सगळ्या उच्चांक, सगळ्या पातळ्या ज्या आहेत त्या गाठल्या होत्या. काही दिवस जे आहे सोनं कन्सोलिडेट पिरियडमध्ये चालल्यानंतर मात्र सोनं जे आहे तुटलं होतं, ते म्हणजे त्याच्या भावानुसार. मात्र आता असं काय झालं की सोनं तोंडावर पडलं. पहा, मी सुरुवातीला आजचे सोन्याचे भाव सांगतो तुम्हाला ताजे. 18 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव सांगतो तुम्हाला. 1 ग्राम वजनाचा आहे 7,601 रुपये. 8 ग्राम वजनाचा आहे 60,808 रुपये. तर 10 ग्राम वजन शुद्ध 18 कॅरेट सोन्याचा भाव आहे 76,010 रुपये, जे 3,000 रुपयांनी उतरला आहे. मित्रांनो, 79,000 वर गेलेला भाव 76,000 वर आला. आता 22 कॅरेट सोन्याचेही असेच भाव फलक तुम्हाला पाहिजे आहेत. बघा, 22 कॅरेट सोनं जे आहे सुरुवातीला चढलेलं होतं ते 98,000 पर्यंत गेलतं. मात्र आजचे ताजे भाव बघा, 1 ग्राम वजनाचा 9,290 रुपये भाव आहे. 22 कॅरेट सोनं 8 ग्राम वजनाचा 74,320 रुपये भाव आहे. तर मात्र 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा 92,900 रुपये भाव आहे. याचा अर्थ जवळपास 4 ते 5 हजारानं सोनं उतरल्याचं नमूद होतं. आणि सर्वांचा लाडका आणि आवडता विषय म्हणजे 24 कॅरेट शुद्ध 99.99 ग्राम सोन्याचा आजचा काय भाव आहे बघा. म्हणजेच काय, 24 कॅरेट शुद्ध सोनं 1 ग्राम वजनी आजचा भाव आहे 10,135. तर 8 ग्राम वजनाचा आजचा भाव आहे 81,080 रुपये. तर मात्र 10 ग्राम वजनाचा आजचा भाव आहे 1,01,350. म्हणजेच काय, तर जवळपास सोनं 2,500नं उतरलं. एवढं उतरल असं प्रत्येकाला वाटलं नव्हतं. सोनं 2,500नं 10 ग्राममध्ये उतरणं ही सगळ्यात मोठी बाब जी आहे आपल्याला पाहायला भेटते. कारण सोन्याचे भाव इतके जबरदस्त गगनाला भिडणार होते. त्याचं कारणही तसंच होतं. खूप दिवस झालं सोनं एका रेंजमध्ये खेळत होतं, 97,000 ते 1,00,000. यानंतर मात्र सोनं फुटलं. सोन्याचा उच्चांक 1,02,000 होता, ते क्रॉस करून 1,03,500 वर गेलं
आणि आपल्याला चांगलंच माहीत आहे, की एकदा उच्चांक तुटला तर 20-40 हजार रुपये समोर जातं, 20-40 हजार मागं येतं. आणि हेच पद्धत जी आहे चांदीमध्ये पाहिली होती. आपल्या किती जणाला माहीत आहे मला माहीत नाही, पण मी आपल्याला सतत व्हिडिओमार्फत दाखवतच असतो. मागच्याच महिन्यामध्ये चांदीचा भाव 97,000 प्रति किलो होता. तर या महिन्याच्या सुरुवातीला जे आहे चांदी 1,18,000 वर गेली. म्हणजेच कितीनं वाढली? जवळपास 21,000 चांदी किलो मागं एका महिन्याच्या आत वाढलेली आहे. तसेच सोनं एका वर्षाच्या आत 32,000 रुपयाच्या फरकानं वाढलं होतं. मात्र आता सोनं कुठे जाऊन थांबल हे आपल्याला माहीत नव्हतं. बघा, इन्व्हेस्टर म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, की सोन्याचे भाव आज उतरलेले आहेत. आणखीन 2-3 दिवस उतरणार. पण सोन्याचे भाव हायेस्ट 98,000 पर्यंत येणार, त्याच्या खाली येणार नाहीत. मात्र एक गोष्ट परत सांगतो, की हेच भाव वाढून या 4 महिन्यात, येत्या 4 ते 5 महिन्यात 1,10,000 ते 11,000च्या घरात जाणार आहेत. त्याच्यामुळे एक छोटी-छोटी का होईना सोन्याची सेव्हिंग करा. मोठाली सेव्हिंग बिलकुल करू नका. अर्धा-अर्धा ग्रामनं सेव्हिंग करायला सुरुवात करा दर महिन्यात. कारण दर महिन्याचे भाव उतार-चढाव जे आहेत आपल्याला पाहायला भेटतात. चांदीमध्येही तसेच बदल आज घडून आलेले आपल्याला पाहायला भेटले. चांदीच्या भावामध्ये चांगलीच तफावत निर्माण झाली होती. चांदीसुद्धा लोकांनी विकत घ्यायची का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण सोनं तर सोनं, चांदीनेही आपला रंगरूप दाखवायला सुरुवात केलं होतं. 97,000ची चांदी 1,18,000 गेल्यानंतर मात्र आता चांदीसुद्धा तोंडावर पडली आहे. बघा, चांदीचे मी ताजे भाव सांगतो. 1 ग्राम वजनाची चांदी 117 रुपयाहून 115 वर आली. 10 ग्राम वजनाची चांदी 1170 वरून 1150 वर आली. तर मात्र 100 ग्राम वजनी चांदी 11,700 वरून 11,500 वर आली. तर 1 किलो चांदी 1,17,000 वरून 1,15,000 वर आली. म्हणजेच काय, तर 2,000 रुपयांनी चांदी तोंडावर पडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. मित्रांनो, सोनं आणि चांदी जे आहेत एकाच वेळेस समदिशेनं समवेगानं चालतात. म्हणजेच कसं, चांदी 97,000 वरून 1,18,000 वर गेल्यानंतर मात्र सोनंसुद्धा आपल्याला माहीत होतं उच्चांक तोडत होतं. उच्चांक सोन्याचा हा मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून असल्यामुळे तो तुटला नव्हता. मात्र आजच्याच पिरियडला ज्यावेळेस चांदी पळाली, चांदी 97,000 वरून 1,18,000 वर गेली, त्यावेळेस मात्र सोनं तरी कसं मागं राहील. मग सोनंसुद्धा 1,03,500 वर गेलं. मात्र सध्या ह्या 2 ते 3 दिवसामध्ये काही वातावरण असं झाल्यामुळे जे आहे सोनं खाली कोसळलं. आणि कोसळलं की त्यानं जवळपास आजचा फरक 2,500 आपल्याला पाहायला भेटतो. आणि सोनं आणखीनही 2 दिवस उतरणार आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो. कारण सोनं जे आहे 99,000 पर्यंत येऊ शकतं आणि 98,000 पर्यंत येऊ शकतं. मात्र याच्या खाली सोनं येईल असं मला तरी वाटत नाही. आणि एकदा परत तोंड वर काढलं सोन्यानं, उच्चांक नवीन तर बनलेलाच आहे 1,03,500. तर 1,18,000 ते 20,000च्या घरात सोनं जायची शक्यता दाट निर्माण होते. मित्रांनो, सोने आणि चांदीची महत्त्वाची माहिती आणि रोजचे ताजे भाव पाहायचे असतील तर आपल्या चॅनलशी जुडा. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.